हॅलो गाईज, तर तुम्हाला हॅपी न्यू इयर. आणि म्हणजे हा ब्लॉग येणार आहे उद्या, तर न्यू इयर ऑलरेडी झालेला असेल आणि आत्ता आहे 31st ची नाईट आणि आमची पार्टीची फुल तयारी झालेली आहे. आणि मी तुम्हाला दाखवते आम्ही काय काय तयारी केलेली आहे. चला दाखवते. तर फर्स्ट ऑफ ऑल तर सगळ्यात पहिले मी रेडी आहे. हा माझा फिट आहे आजचा आणि मम्मीचा फिट आहे हा. कुर्ती तिचा फेवरेट कुर्ती. अंशू सुद्धा आहे, किंजू सुद्धा आहे. आणि आता चला मी काय काय खायला आहे ना ते दाखवते. चला. तर हे बघा, खायला आहे फ्रेंच फ्राईज, पास्ता, पिझ्झा, मोमोज, चिवडा, स्प्राईट आणि माझा. आणि मेन कोर्स राहिलेला आहे अजून. कोर्स आहे पुलाव. 1 किलोचा पुलाव ह्याच्यामध्ये ऑलरेडी तयार आहे. ते पण आम्ही तुम्हाला नंतर दाखवणार. अशी पार्टीची तयारी आमची सगळी झालेली आहे आणि सगळे सुद्धा आलेले आहेत आता पार्टीसाठी. तर चला करूया पार्टी न्यू इयरची. आणि तुम्हाला पण हॅपी न्यू इयर. नाही आताच नाही बोलू शकत, नंतर. आणि ते मम्मी आहे. मम्मी झाली का तयारी? हिची तयारी चालली आहे, अजून आमची सगळ्यांची झालेली आहे. तर चला. जेवण बनवलं मी, मेन म्हणजे पुलाव बनवला. व्हेज पुलाव. ऑफकोर्स मम्मीने पुलाव बनवला. व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी. हा, मग तयारी करायला थोडा टाइम लागणार ना. चला आता आपण तर बघत राहा व्हिडिओ. आमची मस्त जोरदार पार्टी होणार आहे 31st ची. आणि बाहेरचं सर्व दाखवलं ना, स्नॅक्स. आणि म्युझिक सुद्धा लागलेला आहे आता. चला मग बाहेरच जाऊया आपण आता. बघू शकता तुम्ही किती छान दिसतं सगळं. चला. सगळे दिसतात आता. चला सिंधू खा ग फ्रेंच फ्राईज. न्यू इयरला राहिलेले आहेत फक्त 5 मिनिटं. तर त्याला पटापट केक कापूया. खूप एक्साइटेड आहे. 6 5 4 2 हॅपी न्यू इयर तुम्हाला पण सगळ्यांना. नवीन वर्ष सुखाचं जावं. तर चला आता आम्ही जेवतो. आणि मी बनवले मस्त अशी व्हेज बिर्याणी. व्हेज बिर्याणी बनवली. हा, आणि मी दाखवते तुम्हाला. हा हे बघा, दाखव जरा कशी झाली. मम्मीने घरातच मी घरातच बनवली. 1 किलोची बिर्याणी 1 किलोची बनवली या. कारण की ह्यावेळी मी बाहेरून ऑर्डर नाही दिली, स्वतःहूनच. हा स्वतःच बनवली घरात. आणि इथे आहे कोशिंबीर. आणि इथे आहे कोशिंबीर. आणि हे आहे मस्तपैकी मच्छी. हा, तर आता आम्ही जेवतो सगळे. हो, कारण की सगळ्यांना भूक लागली. हो, आणि बघा किती वाजलेत, 1 वाजले रात्रीचा. आणि आता आम्ही जेवतोय. खूप एन्जॉय केला आम्ही. खूप एन्जॉय. मस्त डान्स वगैरे केला. दमलो नाचून नाचून. आता जेवतो. ही बिर्याणी कशी झाली ते मी खाऊन. ओ माय गॉड, कशी झाली ग? 1 नंबर झाले बिर्याणी. 1 नंबर. 1 नंबर झाली. पण खाते. बर. हॅलो गाईज, नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज आम्ही सगळे चाललोय श्री स्वामी समर्थांच्या मठात. कारण की नवीन वर्षाच्या दिवशीच गुरुवार आलेला आहे. आज चांगला पण दिवस आहे, गुरुवार पण आहे. म्हणून म्हटलं नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या मठात जाऊन करूया. तर चला जाऊया. या माझ्या भाची आहेत. मी त्यांची मामी आहे आणि आम्ही बेस्ट फ्रेंड आहोत. असं वाटणार नाही की आम्ही मामी भाची आहे. आम्ही मैत्रिणी आहोत.
हा. आणि माझ्याकडून पण तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर चला जाऊया आता. चला जाऊया. चला चला तर चला आम्ही आता निघालोय मठात. किंजू पण रेडी झाली बघा आमची. लिपस्टिक कशी लावली या सांगायला लागत नाही बघा. लिपस्टिक लावते आणि अशी करते. चला मामा चला चला म्हणा. चला चला आली का? आम्ही आलो इथे मठाच्या इथे आणि खूप गर्दी आहे. लाईन आहे कारण की आज वर्षाचा पहिला दिवस आहे. किती गर्दी आहे बघा. किंजू कुठे आहे का? सरिता हात भरवू नको. मस्त आम्हाला इथे वडापाव दिसला आहे. मस्तपैकी वास येत होता वडापावचा. मग आम्ही वडापाव घेतलाय आणि मस्त आहे ना वडापाव. एकदम टेस्ट भारी आहे बघा. एक नंबर. आणि हे वडापाव भाजी आणि आतमध्ये चटणी, सुकी चटणी आणि क्रिस्पी आहे एकदम. सगळं चांगलं आहे ना. चला आता वडापाव खाता मी जातो. पुढे जातो. मला अजून भाजी पण घ्यायची आहे कारण की जाऊन जेवण बनवायचं आहे अजून मला. आली माझ्या पुढे आली तू. हा बुधू तिकडे गेली. आत्तीकडे गेली बुधू. हा माझ्या आधी आलंय पुढं दीदी बरोबर. मी पुढे आल्या ना किंजूला घेऊन काहीच घेता येत नाही. मग येताना भाजी आणायची होती ना म्हणून भाजी घेऊन आली येताना. आणि जायच्या अगोदर बघा मी कालवण आणि भात आणि भात बनवून गेलेली. आता भाजी आणि भाकरी करायची. ते सामान घेऊन आले येताना. हां बनव. तर हे बघा आता थोडंसं गोड मला शिरा बनवायचा आहे. म्हटलं नवीन वर्षाचं काहीतरी गोड बनवावं म्हणून बघा रवा आणलाय. आणि ज्वारीचं पीठ पण नव्हतं. आज गुरुवार आहे ना. आमच्या इकडं गुरुवारच्या चक्क्या बंद असतात. ज्वारीचं पीठ विकत आणलं भाकऱ्या करायला. आणि सकाळच्याला कोबी आणला आणि शेपूची भाजी आणली. असं मी बाजार घेऊन आले आता. हे बघा. हो मागव. हे बघा आता मस्तपैकी मेथीची भाजी बनवते आणि मस्त गरम गरम भाकऱ्या करते आणि जेवतो आम्ही. चला आता भाजी बनवते. मीठ करते भाजी. तर बघा जेवण बनवलं आणि आम्ही आता जेवलो सगळे आणि आता झोपायची तयारी आहे ना पिल्लू. हां तू कधी झोपणार पण? रात्रीचे 1 वाजले तरी ती झोपली नाही. मग अशी झोपली होती ना. आल्या आम्ही गेलेलो ना मठात तेव्हा ती झोपली होती आल्यानंतर. मग आता ती रात्रभर झोपणार नाही. आणि तुम्हाला जर ब्लॉग आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि मेन सबस्क्राईब करा. आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आता नवीन वर्षाचं मी डेली ब्लॉग सुरू करणार आहे. तर तुम्ही नक्की मला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय बाय.